तरी जिथे प्रकाश आंबेडकर उभे आहेत तिथे मी एकही प्रचार सभा देणार नाही. हे पथ्य मीच काय, आंबेडकरी चळवळीचा विचार प्रमाण मानणाऱ्या अनेकांनी पाळलं आणि कुणीही सोलापूरला त्यांच्या विरोधात सभा दिली नाही. हे फार मोठं द्योतक आहे की प्रकाश आंबेडकर संसदेत दिसले पाहिजेत, हे आम्हाला मनापासून वाटतं. आपल्याला असं वाटत नाही का की जर 5 जागा दिल्यात, अत्यंत सन्मानजनक, 5 जागातल्या ते नेमके किती मागत होते? नाही, त्यांनी किती मागितल्या किंवा त्यांनी किती मागाव्या यावर आपण बंधन आणू शकत नाही. माझं तर उलट असं म्हणणं आहे की त्यांनी 47 जागा मागितल्या तरी सुद्धा आम्हाला राग येऊ नये, कारण प्रत्येक पक्षाला आपल्या स्वतःला जागा मागण्याचा पूर्ण अधिकार असतो. उलट मी असं म्हणतेय की प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या पालखीचे भोई होण्यासाठी येऊ नये. माझं फार स्पष्ट, प्रामाणिक आणि नम्रपणे म्हणणं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पालखीचे भोई होण्यासाठी त्यांनी येऊ नये. तर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान अत्यंत कष्टाने निर्माण केलेलं आहे, तुम्ही त्यांना ऑफर देता यावं म्हणून. हम क्या बोल रहे हैं, आप कितना भी देखिए, आप कितना भी इनकार करो, आप कितनी भी नफरत भरी निगाहों से हमें देखो, हम मोहब्बत की इल्तिजा किए जाएंगे और बार बार किए जाएंगे. कारण आम्ही वारंवार म्हणतोय की हिंसेला उत्तर प्रेम असतं. भाजपाच्या हिंसक विचारांना प्रेमाने जिंकायचे आहे. त्यामुळे या विचारांच्या सोबत येणारे मनुवादी विचाराला विरोध करण्यासाठी आणि बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी, कारण भाजप सांगते 1 नेशन 1 इलेक्शन आणि बाबासाहेब सांगतात सेपरेशन ऑफ पॉवर. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजेच डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, म्हणजेच पार्लमेंटरी डेमोक्रेसी, म्हणजेच संसदीय लोकशाही. आम्ही संसदीय लोकशाही ज्यांना जिवंत ठेवायची असं वाटतं त्या प्रत्येकाने आलं पाहिजे. मी सर पुन्हा म्हणतेय की वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला जिंकवण्यासाठी येऊ नये, त्यांनी संविधानासाठी आलं पाहिजे. आता संविधान वाचवण्यासाठी संविधानाच्या नावाखाली आम्हाला लाचार बनवलं जातं. रामदास आठवले साहेबांना एकही जागा दिली जात नाही तरी ते युतीत राहतात. हे काय आहे? यांना तुम्ही 5 देऊ केला. जोगेंद्र कवाडेजी आज शिंदे गटांच्या सोबत आहेत. कवाडे साहेबांना जागा दिली? अहो, आम्ही 5 जागा दिल्या ना. बच्चू कडू साहेबांना किती जागा दिल्या बरं महायुतीने? जानकरांना किती जागा दिल्या? राजू शेट्टींना किती जागा दिल्या? तुमच्या बोलण्याचा अर्थ हा होतो ताई, तुम्ही खूप इच्छुक आहात पण ते सोबत येत नाही. म्हणजे तुमचं एकतर्फी प्रेम झालं थोडक्यात. पण ते त्याला साथही देत नाहीत, प्रतिसादही देत नाहीत. म्हणजे त्यांना पुन्हा एकदा भाजपची बी टीम म्हणून घ्यायचंय का? हे म्हणजे असं झालं की आमच्याकडून हमने उन्हें दिल दिया दिलदार समझकर और उन्होंने उसे ठुकरा दिया फुटबॉल समझकर. काय बोलणार आम्ही याच्यावर? आमचा प्रेमाचाच प्रस्ताव आहे. उलट आम्ही असं म्हणतोय, त्यांनी बोलून नासाडी करू नये. त्यांनी विनाकारण एवढी सगळी खीर शिजत आली त्यात मुठभर मीठ का कालवावं? नाही करावं असं. आता अगदी स्पष्ट बोलतो, सोशल मीडियावर एक प्रचार सुरू आहे, अपप्रचार म्हणून एक लाईन सुरू आहे की आंबेडकरांचे वारसदार आहेत बाबासाहेबांचे एवढे मोठे, पण तेच सातत्याने सगळ्या मतांमध्ये फूट पाडून भाजपला फायदा होईल असं वागतात. गेल्या वर्षी हेच झालं, आताही तसंच होतंय. सातत्याने अगदी बहुजन विचारांच्या लोकांकडे टीका होते आंबेडकरांवरती. तर तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टी? बापरे, जर सोशल मीडियावर जर अशी ही आपण काय म्हणालात आपण म्हणजे भाजपला मदत करणारी भूमिका प्रकाश आंबेडकरांची आहे, समाज माध्यमांवर जर असा वैचारिक कल असेल तर हे गंभीर आहे, हे चिंतनीय आहे. मी असा काही आरोप करणार नाही. मी असं म्हणेल की त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी कुठे निर्णय घ्यावा, कसा घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मतविभाजित होऊ नये. मतविभाजनाचा बघा, मागच्या वेळेला सांगलीमध्ये मतविभाजन कुठपर्यंत प्रयत्न करणार आहात? आता इलेक्शन जाहीर झाले, त्यांनी उमेदवार जाहीर केलेत, वन साइड लव कुठपर्यंत? एक फार चांगली वेळ आहे बरं का. काय ते दिल दिया दिलदार की हद थी, एतबार किया वो एतबार की हद थी, मर गए हम और खुली रही आंखें वो हमारे इंतजार की हद थी. तसं त्यांनी उमेदवारी यादी सुद्धा जाहीर केली आणि फॉर्म भरण्याच्या एक टप्प्याच्या तारखाही निघून जात आहेत.
आणि तरीही आम्ही अत्यंत संयमाने, शांतपणे, सहकार्य वृत्तीने सांगतोय की होय, आमचा मैत्रीचा हात तसाच आहे. तो हात झिडकारायचा की मत विभाजित होऊ द्यायची, कारण मत विभाजित झाल्यावर अल्टिमेट भाजपचा फायदा होणार आहे. एक लक्षात घ्या दादा, मागच्या वेळेला जी काही मतं विभाजित झाली ते म्हणतात की आम्ही काँग्रेसच्या जागा पाडू, आम्ही राष्ट्रवादीच्या जागा पाडू. पाडा. भाजपच्या जागा पाडल्याचं उदाहरण आहे का? नाही. म्हणजे जी मनुवादी विचारशक्ती, जी संविधान बदलायची भाषा करत आहे, त्यांच्या जागा पडत नाही. बरं, जागा पाडण्याने काय होणार आहे? उलट मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांसारखी व्यक्ती संसदेत गेली पाहिजे आणि ती संसदेत जाण्याची पूर्ण संधी महाविकास आघाडी उपलब्ध करत आहे. प्रकाश आंबेडकर संसदेत जावे यासाठी महाविकास आघाडी सगळ्या बाजूने, म्हणजे ज्या पद्धतीने अत्यंत सन्मानाने. आता समजा नाही झाली तुमची युती, आपण हायपोथेटिकल प्रश्न विचारूया, तरीही तुम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार देणार की नाही? नाही, युती झाली किंवा नाही झाली, युती नाही झाली तर काय निर्णय घ्यायचा, तो निर्णय मला वाटतं 2-3 दिवसात पक्षप्रमुख जाहीर करतील. पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल त्यानुसार आम्ही काम करू. त्यांनी नागपूरच्या जागेला का काँग्रेसच्या जागेला जाहीर पाठिंबा देऊन टाकला युती नाही झाली तरी, तसं तुम्ही अकोल्यात करणार का आंबेडकरांसाठी? तुम्ही म्हणता ना त्यांना संसदेत पाहायचं, मग यावेळेस तुमची काय भूमिका? नाही, आम्हाला संसदेत पाहायचंय ठीक आहे, पण टाळी एका हाताने वाजत नाही ना दादा. टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात लागतात. आम्ही हात पुढेच केलेला आहे, त्यांनी तो कॉल घ्यायचा आहे, तो कॉल ते घेतील अशी आमची अपेक्षा आहे. याच्या पुढे आम्ही काय म्हणणार आहोत? होप सो आंबेडकर हा इंटरव्ह्यू बघतील आणि ताईंच्या प्रतिसादाला साधेला निश्चितच प्रतिसाद देतील. बघूया पुढे काय होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे सुषमाताई. ताईंसोबत लाईव्ह करण्याचं कारण हेच आहे की सध्या वंचित आणि मवियामध्ये खूपच अनबन चाललेली आहे. वंचितवर ब्लेम गेम ज्याला आपण म्हणतो ते सुरू आहे. अगदी संजय राऊतांना आंबेडकरांनी एक फोटो ट्विट करून टार्गेट केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः ताई आहेत. ताई, मला सांगा, वंचित आणि सेनेत पहिली युती होती, उभे महाराष्ट्राने बघितली, स्वतः उद्धव साहेब, प्रकाश आंबेडकरांनी ती पीसी घेऊन जाहीर केली. त्याचं पुढे काय झालं माहित नाही, पण आज तुम्हीच एकमेकांना खंजीर खुपसण्याची भाषा वगैरे सुरू झाली. नाही, आम्ही कधीही वंचितवर टीका केली नाही किंवा आम्ही वंचितबद्दल कधीही अवाक्षराने बोललेलो नाही, अजूनही बोलत नाही आणि बोलणार सुद्धा नाही. त्याची काही कारणं आहेत. एक तर आमचे वैचारिक मतभेद कुणाशी आहे ते भाजपाशी आहे. शत्रुत्व नाही, वैचारिक मतभेद आहेत. आणि भाजपाचा जो विचार आहे, जो सर्वंकषवादी आहे, जो हुकुमशाहीकडे नेणारा आहे, जो एकल प्रवृत्तीचा आहे, त्याला विरोध करणाऱ्या ज्या अनेक गटसंघटना आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित यावं अशी ही एक भूमिका आहे. त्याच भूमिकेला अनुसरून मला असं वाटतं की प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीला मागच्या वर्षी वंचित सोबत युती झाली आणि ती युती टिकावी यासाठी आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न केले आणि करत राहू. फक्त वारंवार ती स्टेटमेंट येणं थांबलं पाहिजे असं नक्की आम्हाला वाटतं. कारण काय झालं की युती झाली, युतीच्या अगदी 2च दिवसांमध्ये वंचितकडून एक स्टेटमेंट आलं, कोण संजय राऊत, आम्ही ओळखत नाही. मला असं वाटतं की कुठल्याही निष्ठावंत शिवसैनिकांना हे वक्तव्य आवडणारं नाहीये. कारण सन्मान्य संजय राऊत साहेब हे शिवसेनेचं चिलखत आहे. शिवसेनेसाठी जे संजय राऊत साहेबांनी केलं ते गद्दार गँगमधल्या एकानेही केलेलं नाही.
चौकशीचा ससेमिरा लागला की जी लोक लगेच पाय लावून पळून गेले. सन्मान्य संजय राऊत साहेब मात्र प्रामाणिकपणे गड लढत राहिले. शिवसेना म्हणताय त्याच राऊतांमुळे आमची युती होऊ शकली नाही. मला याच्यात काही तथ्य वाटत नाही, कारण लक्षात घ्या की ज्या म्हणजे भाजपने एक लाईन चालवली होती, तुम्हाला आठवण करून देते. भाजपने एक लाईन चालवली की संजय राऊतांमुळे युती तुटली, संजय राऊतांमुळे युती तुटली. नेमकी तीच लाईन गद्दार गँगमधल्या लोकांनी चालवली, काही बोलघेवड्या लोकांनी. काही झालं की काय करायचं, तर राऊत साहेबांच्या नावाने बिल फाडायचं. आता तशीच लाईन जर इकडून अशी चालू असेल तर ही भाजपची लाईन चालवली जाते का? कारण युती तुटली ही लाईन भाजपची लाईन आहे. ती लाईन अचानक कशी काय इकडे आली बरं? हा एक भाग. 2च दिवसांनी ज्या संजय राऊत साहेबांचा युती करण्यामध्ये मोलाचा वाटा होता ते कोण संजय राऊत, हे बोलणं कितपत योग्य आहे? बरं असो, ते असं म्हणाले की आम्ही काँग्रेसला गिनत नाही, काँग्रेसवर आमचा काही विश्वास नाहीये, आमची युती फक्त शिवसेनेसोबत आहे, असंच म्हणाले ना ते. मग असं असतानाही मुंबईमध्ये जेव्हा सभा झाली वंचितची, तेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना निमंत्रण का दिलं गेलं नाही? उलट निमंत्रण काँग्रेसला दिलं. जे काँग्रेससोबत तुमचं जमत नव्हतं, काँग्रेसवर विश्वास नव्हता, पण निमंत्रण मात्र काँग्रेसला आलं. काँग्रेसचे 7 जागेवर पाठिंबा जाहीर केला होता. मला तेही लॉजिक कळलं नाही. जर पाठिंबा द्यायचा तर मग सगळ्याच जागेवर, ह्या 7च जागांवर पाठिंबा, हे काही लॉजिक कळलं नाही. बरं, त्या 7 जागांमध्ये नागपूर आहे खुल्या प्रवर्गात. 7चं काय झालं माहित नाही, पण नागपूरला दिलाय त्यांनी. आता नागपूर ही खुल्या प्रवर्गाची जागा आहे, पण बाबासाहेबांनी